2 बैलाचं काम करतोय म्हणून याचं नामकरण नंदीराज असं केलेलं आहे। या मोटरसायकल बाईक ट्रॅक्टरद्वारे तुम्ही सगळीच अंतर मशागतीची कामं, फक्त जर रोटावेटर सोडलं, रोटावेटरचा अपवाद, तर सगळीच कामं करू शकता। एकरी 1 लिटरमध्ये पेरणी, पाळी, कोळपणी ही कामं, तर एकरी फक्त अर्ध्या लिटरमध्ये फवारणीसारखी कामं अगदी विश्वास बसणार नाही अशा पद्धतीनं हे अवजार करतं। रामराम शेतकरी बांधवांनो, मी बाप्पासाहेब दादासाहेब डावकर, राहणार मौज, तालुका जिल्हा बीड। शेतीतील उपयोगासाठी अंतर्मशागतीमध्ये काम करण्यासाठी मोटारसायकलवर चालणारी यंत्रणा मी तयार केली आहे। सतत पडणारा दुष्काळ व मजुरांची कमतरता याच्यामुळे बैलजोडी सांभाळणं शेतकऱ्यांसाठी अतिशय अवघड झालेलं आहे। अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी त्याला पर्याय म्हणून आपण मोटरसायकलवर काही करू शकतो का, यावर सगळे प्रयत्न करून हे 2 व्हीलरला 3 व्हीलरमध्ये कन्वर्ट करून रिव्हर्स गिअर बॉक्ससह अवजार तयार केलं आहे। हे अवजार पेरणी, वखरपाळी, कोळपणी आणि तसंच 5 क्विंटल वजन वाहणारी ट्रॉली आणि सगळ्या पिकांची फवारणी ही सगळी कामं अगदी सहजरित्या करतं। विशेष म्हणजे फवारणीचं काम अतिशय फास्ट, जलद गतीनं आणि त्याचा रिझल्ट अतिशय चांगला देणारं काम हे करतं, जे की बैलजोडीपेक्षा जास्तीचं काम आहे। याची तुलना बैलजोडीशी जरी केली तरीही तुमच्या असं लक्षात येईल की बैलजोडीला वर्षभर जो चारा खाऊ घालतो आपण, वैरणीच्या पेंड्या, त्याचा जरी हिशोब काढला तरी 1 वर्षभर जर ह्या अवजारानं मशागत केली तर याचे पैसे पूर्ण फिटून गेल्यासारखे होतात। मिनी ट्रॅक्टरशी तुलना केली तर मिनी ट्रॅक्टरच्या 1 वर्षाचं व्याज, म्हणजे जर 10 लाखाचा पूर्ण सेट घेतला तर त्याचं 1 वर्षाचं जे व्याज येतं, तर त्या व्याजाच्या किमतीमध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये नंदीराज काम करू शकतो। 2 बैलाचं काम करतोय म्हणून याचं नामकरण नंदीराज असं केलेलं आहे। या मोटरसायकल बाईक ट्रॅक्टरद्वारे तुम्ही सगळीच अंतर मशागतीची कामं, फक्त जर रोटावेटर सोडलं, रोटावेटरचा अपवाद, तर सगळीच कामं करू शकता। एकरी 1 लिटरमध्ये पेरणी, पाळी, कोळपणी ही कामं, तर एकरी फक्त अर्ध्या लिटरमध्ये फवारणीसारखी कामं अगदी विश्वास बसणार नाही अशा पद्धतीनं हे अवजार करतं। तसंच ह्याचं 3 व्हीलर असल्यामुळं बैला एवढ्याच जागेत वळतं, म्हणजे ट्रॅक्टरपेक्षा निम्म्या जागेमध्ये टर्निंग रेडियस त्याचा होतो 3 व्हीलर असल्यामुळं। वजनानं हलका असल्यामुळं, कारण अंतर्मशागत ही प्रामुख्याने पावसाळ्यात पाऊस पडून वापसा आल्यानंतर करतात, त्यावेळी जमीन ओली असते। त्या ओल्या जमिनीवरनं वजनदार जर अंतर्मशागत यंत्र असेल, समजा ट्रॅक्टर असेल, तर जमिनीचा तुडवा होतो वर त्याचा परिणाम आपल्या उत्पादनावर होतो। ह्याचं वजन कमी असल्यामुळं कमी जागेत चालतं, 3 व्हीलर असल्यामुळं कमी जागेत वळतं। तसंच वजनानं हलका असल्यामुळं जमिनीचा तुडवा करत नाही। चाकाची रुंदी एकदम कमी असल्यामुळं चाक जरी झाडावरून गेलं तरी सुद्धा झाडाला अपाय होत नाही। ही सगळी वैशिष्ट्यांसह हे अवजार शेतकऱ्यांसाठी आता उपलब्ध करून देत आहोत। ही यंत्रणा बनवताना मी 2 व्हीलरचं पाठीमागचं चाक बाजूला काढून त्या ठिकाणी हे 2 ट्रॅक्टर नक्षी टायर, म्हणजे 2 व्हीलरला 3 व्हीलरमध्ये कन्वर्ट केलं आहे। याच्यामुळे व्यवस्थित बॅलन्स राहतं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्याला प्रश्न असा पडतो की मोटरसायकल ही कामं का करू शकते, तर त्याचं सगळ्यात महत्त्वाचं उत्तर आहे हा गिअरबॉक्स। ह्या गिअरबॉक्स काय करतो, गाडीनं दिलेली गती म्हणजे स्पीड कंट्रोल करून तिथनं पाठीमागं ताकद वाढवण्याचं काम करतो। जसं एखादी वजन उचलण्यासाठी कप्पीचा वापर आपण करतो, त्या पद्धतीत समजा गतीला दाबून ताकद वाढवायचं काम या गिअरबॉक्समधून होतं। तसंच रिव्हर्स फॉरवर्ड गिअर हा सुद्धा याच गिअरबॉक्समधनं होतो। मग त्याच्या पाठीमागं आम्ही जुन्या टाकाऊ अशी हाऊजिंग उपयोगात आणलेली आहे। ते हाऊजिंग काय करते, तो सुद्धा एक प्रकारचा गिअर आहे, डिफरेन्सर गिअर। जरी एखाद्या चाकाला अडथळा आला तरी दुसरं चाक फ्री ठेवतं, त्याच्यामुळं नकळतपणे तो अडथळा सगळा दूर होतो। आणि ट्रॅक्टर नक्षी टायर असल्यामुळं दिलेली ताकद वाया जात नाही, जमिनीमध्ये स्लिप करत नाही, ग्रीप धरून चालतं, म्हणजे दिलेली ताकद वाया जात नाही। जरी एखाद्या चाकाला अडथळा आला तरी डिफरेन्सरमुळं दुसरं चाक फ्री राहतं, त्याच्यामुळं ही शेतातील कामं अगदी सहज होतात। त्याच्यानंतर गिअरबॉक्समध्ये आपण रिव्हर्स गिअर ॲडजस्ट केलेलं आहे। हे असं पाठीमागं ढकललं की गाडी पाठीमागं रिव्हर्स होईल, मध्यभागी ठेवलं तर गाडी न्यूट्रल होईल। म्हणजे एका जागेवरून पाईपनं फवारणी किंवा वॉशिंग सेंटरसारखी कामं जर करायची असतील तर शेतकऱ्याला सुद्धा ती सुद्धा करता येतील। गाडी फिरवायची गरज लागणार नाही। हे समोर हे केल्यानंतर गाडी समोर चालायला लागेल। तसंच याच्यावरतीच HTP फिट केलेला आहे। या बाजूला जर तुम्ही पाहिलं बारकाईनं तर एक 22 नंबरचा HTP शेतकऱ्यांसाठी इथं फिट केला आहे आणि ह्याला एक चैन दिलेली आहे। ही चैन
या इथं पुल्लीवरती चढवली की गाडी चालवण्यासाठी जे पेट्रोल खर्च होतं त्याच पेट्रोलमध्ये शेतकऱ्याची फवारणी होते. म्हणजे एकही साधे सबसदे पेरणी, पाळी, कोळपणी, फवारणी आणि 5 क्विंटल वजन ओढणारी ट्रॉली ही सगळीच कामं ह्या एकाच अवजारावर सहज होतात. या टायरची साईज 319 आहे, 350-19. म्हणजे साधारणतः बुलेटच्या गाडीला जी टायर वापरले जातात तीच साईज फक्त ट्रॅक्टर नक्षीमध्ये आपण या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. तसंच पाठीमागं मल्टीपर्पज यूजचं कल्टिवेटर दिलेलं आहे, जे की 9 फणासह येतं. म्हणजे मजुरांनी केलेल्या खुरपणीसारखंच शेताची कोळपण याच्यावर तुम्ही करू शकता. ऑल इन वन, म्हणजे एकाच ह्याच्यावर सगळी अवजारं सेट केलेली आहेत. हे पेरणी यंत्र दिलेलं आहे. पेरणी यंत्र तुम्हाला कांद्याच्या बियापासून कपाशीच्या बियापर्यंत जवळपास सगळ्याच बियांची पेरणी अतिशय सुंदर करतं. आणि याच्यामध्ये खताला वेगळे, बियाला वेगळे हे असे सुद्धा कप्पे वेगळे आहेत. आणि याचा पेरणीचा जो गुणवत्ता आहे अतिशय सुंदर आहे, अचूक अंतरावर पेरणी करतं. तसंच ट्रॅक्टरप्रमाणे ट्रॉली जोडण्यासाठी इथं सुविधा दिलेली आहे. आणि करळ साव हे जर करायचं असेल तर टापलिंगसुद्धा दिलेली आहे. म्हणजे हे बुद्धिवंत शेतकऱ्याचं ट्रॅक्टरच आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरायला नाही पाहिजे. हे सगळं म्हणजे फोल्डेबल आहे, खोलायचं आहे. टाकीचं ब्रॅकेट ह्याच्यावरच दिलेलं आहे. त्याच्यामुळं शेतकऱ्यांना वेगळी अशी काही सोय करण्याची गरज नाही. आता शेतकरी बांधवांच्या मनामध्ये प्रश्न असेल, जर आम्हाला हे बाईकवरचं सगळं ट्रॅक्टर खरेदी करायचं आहे तर त्याच्यासाठी प्रोसिजर अशी आहे, हे शेतकऱ्यांच्या ऑर्डरनुसार आम्ही उपलब्ध करून देतोय. त्यामुळं शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकांची जी पेरणी आहे 2 ओळीतील अंतर आम्हाला सांगायचं आहे. ज्या पिकामध्ये कोळपणी करायची आहे त्या पिकामध्ये 2 ओळीतील अंतर किती आहे हे सांगितल्यानंतर आम्ही ह्या 2 चाकाचं अंतर देतोय, जेणेकरून ओळीच्या मध्यभागी चाकं चालली पाहिजेत. बुकिंग केल्यानंतर शेतकऱ्यांना 15 ते 20 दिवसामध्ये हे आम्ही सगळी अवजारं तयार करतो, रेडी करतो आणि शेतकऱ्यांना कॉल करतो की तुम्ही या तारखेला या. त्यानंतर दिवसभरात सगळी यंत्रणा त्यांना जोडून टेस्ट करून संध्याकाळी त्यांच्या टेम्पोमध्ये लोड करून देतो. म्हणजे एकाच चक्करमध्ये शेतकऱ्यांना हे उपलब्ध होऊ शकतं. संपर्क नंबर घ्या 9852 02 11 11 9852 02 1111. धन्यवाद.